बायकोचं डोकं दुखायला लागलं ना तर बाकीचे नवरे बोलतात थांब तुला गोळी आणून देतो, आणि माझा नवरा बघ बघ अजून मोबाईल बघ. हे सगळं त्या मोबाईल मुळेच होतंय. आम्हा नवरा बायकोत ना भांडणच जास्त होतात. संसार तर आम्ही अधून मधून करतो. अय नवरोबा, आपल्या गोड नात्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून मी तुझ्याशी सारखी सारखी भांडत असते. वाईट वाटून घेऊ नको हा. जगभरचं ज्ञान या नवऱ्याकडे असतं, पण आपली बायको का बा फुगून बसलीये हे ओळखण्याचं ज्ञान मात्र त्याच्याकडे कधीच नसतं. मी माझ्या नवऱ्याच्या हसण्याचं कारण असो वा नसो, पण त्याच्या रागाचं कारण मात्र मीच असते. डिअर नवरोबा, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मी भांडखोर, चिडचिडी, तोंडावर उत्तर देणारी झाली. माझा मूड कोणीही खराब करो, पण राग मात्र माझ्या नवऱ्याला सहन करावा लागतो. कारण राग आणून देणारे पण त्याच्या घरातलेच असतात. कुठे गेली होतीस? ब्युटी पार्लरला. बंद होता का? हात पकडून ठेवणारा नवरा पाहिजे होता, पण प्रत्येक गोष्टीला चुका पकडून ठेवणारा नवरा भेटलाय. अहो, आज मला एक ड्रेस ऑर्डर करायचे, पैसे द्या. काल साडी, आज ड्रेस. रोज रोज काहीतरी मागवायचं. एका दिवस नाही मागवलं तर जमत नाही का? रोज किटकिट नुसती. जा जेवण बनव. काय हो, रोज रोज जेवण करायचं? काय हो, त्या पूजाच्या फोटोला लाईक केलाय तुम्ही? त्रास होलाय की नाही तुला? नाही नाही खरं खरं सांगू लागलं की नाही त्रास? नाही नाही नाही. जा मग एक कप चहा करून आण. सांगा त्या पूजीला. असतील लोकांचे बायको चेटकिनी, पण माझी बायको राणी आहे, राणी चेटकिनींची. होय होय, मी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे. पहिली बायको म्हणजे त्याचा मोबाईल, जो सतत त्याच्यासोबतच बसलेला असतो, त्याच्यासोबत वेळ घालवतो, त्याला हवं नको ते बघतो, त्यालाच प्रायोरिटी देतो. माझं काय? बायकोचं वजन हे फक्त जेवणाने नाही तर नवऱ्याचं बायकोवर असलेल्या प्रेमाने आणि काळजीने सुद्धा वाढते. मला तलाक पाहिजे तुमच्याकडून. वैताग आलाय मला तुमचा. आता ना एक पण दिवस मी तुमच्यासोबत राहणार नाही. ठीक आहे बर. बरं, विचारणार नाही का? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. तुझा निर्णय पक्का, तुझा निर्णय शेवटचा, आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला. कीप इट अप, तुम आगे बढ़ो, हम दूसरे के कडे जाते. मूर्खासारखं बोलू नकोस. डोकं आहे का तुला? अति शहाणपणा करू नका. तुमच्या जवळ जेवढे डोकं आहे की नाही तेवढं माझं रोज फिरलेलं असतंय. हा इंस्टाग्राम पण ना एखाद्या चुगल्या लावणाऱ्या बाईपेक्षा कमी नाहीये. जरा कुठे नवऱ्यासोबत भांडण झालं की दिवसभर अशा अशा रील्स पाठवतो ना की संध्याकाळपर्यंत दिवस झालाच पाहिजे. जर तुमचा नवरा तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल ना तर त्याच्याशी वाद घालू नका, कारण हे म्हातारे कोणाचंच ऐकत नाही. अहो, सांगा ना, ही साडी कितीची असणार? 1500ची. तुम्हाला कसं माहिती? माझ्या खिशातून 1500 रुपये गायब आहेत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अहो, मी नवीन साडी आणले. कितीची असेल हो ही? माहितीये गे, 1000 रुपये घेतली असती. तुम्हाला कसं माहिती 1000 रुपयाची येते? कारण माझ्या खिशात 1000 रुपये गायब झालेत. बायको कधीच आपली चूक मान्य करत नाही, पण हा एक चूक ती नेहमी मान्य करते. ती म्हणजे तुमच्याशी लग्न करून चूक केली मी, बरोबर ना? आम्हा बायकांची साथ आहे ना एक वेळ नवरे सोडतील, पण स्वयंपाक, झाडू, फरशी, भांडी हे आयुष्यभर सोडणार नाहीत. तू दिवसभर मोबाईल पाहत राहायचं, घरातले सगळे कामं मी करू, हे चालणार नाही. आत्ताच तुला सांगून राहिलो. अच्छा. काय काय म्हणला? अव म्हणलं भाजी कायची करू? बस हवा निकल गई. मॅगी आणि बायको दोघांची हालत एकसारखीच असते. मॅगी 2 मिनिटात बनते आणि बायको 2 मिनिटात बिघडते.
लोकांचे नवरे असतील चंद्र, माझा वाला सूर्य आहे सूर्य, प्रत्येक गोष्टीला तापतोय. जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही. बायकोचं तोंड. मोदींचं एवढं बिझी शेड्यूल असून पण ते मेलेडी घेऊन परदेशात गेले आणि इथे माझ्या नवऱ्याला साधं कामातून बोलायला पण वेळ नाही. शिका काहीतरी मोदींकडून. लोकांचे नवरे असतील चंद्र, माझा वाला सूर्य आहे सूर्य, प्रत्येक गोष्टीला तापतोय. नवऱ्याला चांगलं जेवण आणि चांगले टोमणे हे फक्त बायकोच देऊ शकते, बरोबर ना? नवरा बायकोचं नातं ना हे पूर्णपणे सायकोलॉजिकल असतं. कळतच नाही सायको कोण आणि लॉजिकल कोण. अहो मागच्या जन्मी मी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल बघा, असं का? म्हणूनच तर तुम्ही मला भेटले. च्या मायला मग मी काय पाप केलं होतं? का ग 2 दिवसापासून आपले भांडण झाले, मी तुमच्या संग बोलू नाही लागले तर तुम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही का? धन्यवाद. काय काय म्हणला? अवा धन्यवाद म्हणलं, धन्यवाद. बोलू नको माझ्या संग. हो ऐका ना, मॅगी खाताल का? हे मला नाही आवडत मॅगी. बरोबर आहे ना, जीव खाणाऱ्या माणसाला मॅगी कस काय आवडत? हे तू चहा प्याणार आहे का? नाही, तुम्हाला माहिती ना मी चहा नाही पित म्हणून. हा तू तर रक्त पिते ना, तुला चहा कस काय आवडत? न बोलता पण जिला सगळं काही समजतं तिला आई म्हणतात आणि 100 वेळा बोलून पण ज्याला काहीच समजत नाही त्याला नवरा म्हणतात.